नमस्कार. आज मंगळवार दिनांक 23 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड वाघारा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव जीवन पाटील घोगरे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांचे अपहरण करत जबर मारहाण केल्याची घटना काल सोमवार रोजी सिडको येथे घडली. यानंतर पोलिसांनी तपास करून त्यांची सुटका केली. दरम्यान अंतर्गत राजकीय वादातून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे व प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आला असल्याचे जीवन पाटील घोगरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर हे राजकीय षडयंत्र आहे. या घटनेची माहिती मला प्रसारमाध्यमातून मिळाली असून या घटनेशी माझा संबंध नाही, असा खुलासा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे. नांदेड वाघारा महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज मंगळवार दिनांक 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या 20 प्रभागातील 81 जागेसाठी ही निवडणूक होत असून 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतरही शिवसैनिकांनी मेहनत करून लोकांना साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामान्य माणसे शिवसेनेसोबत आजही जोडली गेली आहेत. यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 1 नगराध्यक्ष, 14 नगरसेवक व 4 शिवसेना पुरस्कृत अशा एकूण 18 जागेवर विजय मिळाला असून महानगरपालिका निवडणुकीसाठी 150 इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते तथा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी सोमवार रोजी शहरात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे. महाराणा प्रतापसिंहजी राजपूत क्षत्रिय समाज समिती नांदेड यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राजपूत क्षत्रिय संघ आणि राणा ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने रविवार रोजी राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलनाचे उद्घाटन माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओम गार्डन कौठा नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात एकूण 507 तरुण-तरुणींनी आपला परिचय दिल्याची माहिती देण्यात आली आहे. नांदेड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शिवाजीनगर भागात महानगरपालिकेतर्फे अनधिकृत जाहिरात होर्डिंग्सवर धडक कार्यवाही करून एका हॉटेल चालक व मालक यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील नागरिकांनी व व्यापारी वर्गाने अनधिकृत जाहिरात फलक लावून शहर विद्रुपीकरण न करता आचारसंहिता काळात सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात आले आहे. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.